हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डेक ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 माय ब्युटिफुल फॅमिली ह्याचा आज आपण प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. आपण ह्याचा कन्सेप्ट कनेक्शन पाहिला आहे जेंडरचा, तर त्याचा प्रॅक्टिस झोन 2 पाहू. चला तर क्वेश्चन नंबर 1, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर चेंजिंग द जेंडर ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. टेक द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत आणि त्याच्यावरती जे काही अंडरलाईन वर्ड केलेले आहेत ते काय करा, त्याचे जेंडर चेंज करा आणि प्लस त्याच्यासाठी खाली येणं बॉक्समध्ये काही नाउन्स दिलेत ते त्याने चेंज करा. चला तर A1, हिज ग्रँडफादर हॅज 3 डॉटर्स. आता ग्रँडफादरला इथे एक अंडरलाईन आहे आणि डॉटरला. ग्रँडफादरचं ना जेंडर चेंज केलं तर काय होईल, तर ग्रँडमदर, आणि डॉटरचं सन. सेंटेन्स पाहू आपण. हिज ग्रँडमदर हॅज 3 सन्स. B1, ही इज टेलिंग हिज सिस्टर अबाउट द स्कूल. आता इथे कोणाला अंडरलाईन आहे, सिस्टरला. तर तिथे काय आहे ना, तर ही इज टेलिंग हिज ब्रदर अबाउट द स्कूल. सिस्टरचं आहे ना जेंडर चेंज केलं तर काय होतं, ब्रदर. C1, द क्वीन वॉन्टेड द प्रिन्स टू बी पोलाइट. आता इथं क्वीनला एक अंडरलाईन आहे आणि प्रिन्सला एक आहे. तर ती क्वीनच्या आहे ना आपण जेंडर चेंज केलं तर काय होईल, किंग, आणि प्रिन्सचं प्रिन्सेस. सेंटेन्सेस पाहू. द किंग वॉन्टेड द प्रिन्सेस टू बी पोलाइट. क्वेश्चन नंबर D, माय हजबंड विल कॉल हिज मदर नेक्स्ट वीक. आता इथे अंडरलाईन कशाला आहे, हजबंडला आणि मदरला. तर चेंज कुठं होईल, हजबंडचं काय जेंडर चेंज होईल, तर वाईफ, आणि येणं इथे मदरच्या इथे फादर. चला तर सेंटेन्सेस पाहू. माय वाईफ विल कॉल हर फादर नेक्स्ट वीक. पण इथे ह्या सेंटेन्सेसमध्ये ग्रॅमॅटिकली अजून एक चेंज आहे. इथं हीजच्या ऐवजी इथे हर येणार. कारण आहे ना, माय वाईफ ही कोण आहे, तर फेमिनाईन जेंडर आहे, आणि फेमिनाईन जेंडरसाठी आपण तिचा म्हणल्यानंतर हर येणार इथे. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित इथे समजलं असेल. E1, द मेन्स टीम हॅज वोन ऑल द मॅचेस. तर इथे मेन्सला आलं आहे अंडरलाईन, तर मेन्सचं काय होणार, तर वुमेन. द वुमेन टीम हॅज वोन ऑल द मॅचेस. F, द हिरो ऑफ द फिल्म इज रिचिंग हिअर सून. हिरोला काय येणार जेंडर चेंज, तर हिरोईन. द हिरोईन ऑफ द फिल्म इज रिचिंग हिअर सून. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2, पिक अप द वर्ड्स शोईंग जेंडर अँड राईट देम इन द ॲप्रोप्रिएट कॉलम्स. म्हणजे खाली दिलेल्या सेंटेन्सेसमध्ये जेंडर दिलेले आहेत, ते जेंडर आहे ना व्यवस्थित समजून आपल्याला तिथे मस्क्युलाईन जेंडर आणि फेमिनाईन जेंडर जे कॉलम दिलेत तिथे लिहायचे आहेत. A1, मुरलीज ग्रँडमदर टेल्स स्टोरी. आता इथं मुरली हा काय बॉय आहे, त्यामुळे आपण आहे ना इथे काय लिहितो, मस्क्युलाईन जेंडरमध्ये त्याला लिहावं लागेल, आणि ग्रँडमदर ही फिमेल असल्यामुळे तिला फेमिनाईन जेंडरमध्ये लिहावं लागेल. B1, माय फादर इज कमिंग विथ माय सिस्टर. फादर हे काय आहेत, मेल आहेत, त्यामुळे त्यांना मस्क्युलाईन जेंडरच्या कॉलममध्ये लिहावं लागेल, आणि सिस्टर ही कोण आहे, तर फिमेल आहे, त्यामुळे तिला फेमिनाईन जेंडरमध्ये लिहावं लागेल. C1, माय अंकल हॅज अ काव. अंकल हे काय मेल आहे, त्यामुळे मस्क्युलाईन जेंडरमध्ये, आणि काव ही काय गर्लमध्ये हे फिमेलमध्ये मोडते, त्यामुळे तिथे फेमिनाईन जेंडर म्हणावं लागेल. D, द गर्ल इन द व्हाईट ड्रेस इज लता. तर आता इथे ह्या सेंटेन्सेसमध्ये मेल कुठल्याही यानं जेंडरचा उल्लेख केलेला नाही आहे, त्याच्यामुळे इथं काय गर्ल हे फेमिनाईन होईल, आणि लता पण ही काय होईल, फेमिनाईन होईल. E1, माय फादर टोल्ड मी अबाउट माय ग्रँडमदर. परत पहिल्यासारखंच की फादर कुठे जाईल, मेल असल्यामुळे मस्क्युलाईन जेंडरमध्ये, आणि ग्रँडमदर हे फेमिनाईन जेंडरमध्ये. चला तर मग क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. राईट द मस्क्युलाईन जेंडर ऑफ द फॉलोइंग नाउन. खाली दिलेल्या नाउनला मस्क्युलाईन जेंडर लिहा असं सांगितलं आहे. A1, क्वीन. क्वीन काय राणी असते, तिला राजा, किंग. B, हिरोईन, हिरो. C, काऊ, ऑक्स. D, फिमेल, मेल. E, वेक्सेन, फॉक्स.
फोर्थ वन, राईट द फेमिनाईन जेंडर ऑफ द फॉलोइंग नाउन. खाली जे दिलेले नाउन आहेत त्यांना आता फेमिनाईन जेंडर लिहा. ए, ग्रूम, ब्राईड. ग्रूम म्हणजे काय असतं तर नवरा आणि ब्राईड ही नवरी असते. बी, प्रिन्स, प्रिन्सेस. सी, नेफ्यू, नाईस. नेफ्यू म्हणजे काय तर भाचा आणि नाईस म्हणजे भाची. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वेटर, वेटरेस. ई, बुल, काव. क्वेश्चन नंबर 5. Rewrite the following sentence after changing the gender of the noun. काय इथला जेंडर आहे ना चेंज करून सेंटेन्सेस परत लिहायचं आहे आपल्याला. फर्स्ट वन, शी मेट मी इन द मार्केट प्लेस. आता इथं शीच्या ऐवजी काय येणार ही, कारण हे प्रोनाऊन आहेत. प्रोनाऊनला काय येतं शीच्या ऐवजी ही. ही मेट मी इन द मार्केट प्लेस. B1, आय सॉ माय ग्रँडफादर रोईंग अ बोट. तर आय सॉ माय ग्रँडमदर रोईंग अ बोट. सी, द हिरो हॅड अ व्हेरी पॉवरफुल रोल इन द फिल्म. आता हिरोच्या इथं काय येणार तर हिरोईन. द हिरोईन हॅड अ व्हेरी पॉवरफुल रोल इन द फिल्म. D1, द प्रिन्स स्टॉप ॲट द डोर ऑफ अ फार्मर. तर इथं प्रिन्सला काय अपोजिट जेंडर येईल तर प्रिन्सेस. द प्रिन्सेस स्टॉप ॲट द डोर ऑफ अ फार्मर. E1, अ टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल. आता इथं टायगरला काय येणार तर टायगरेस. मग अ टायगरेस इज अ वाईल्ड ॲनिमल. क्वेश्चन नंबर 6कडे वळूया. मॅच द नाउन गिवन इन कॉलम ए विथ देअर फेमिनाईन जेंडर गिवन इन कॉलम बी. कॉलम बीला मॅच करा सांगितले. कॉलम बी हा काय तर फेमिनाईन जेंडरचा आहे, म्हणजे इकडचा काय असणार आहे तर मस्क्युलाईन जेंडर असणार आहे. चला तर कॉलम ए वाचूया. ड्रोन, काय ड्रोनला बी. नेक्स्ट, हॉर्स, मेअर. विजार्ड, विच. गॉड, गॉडेस. आणि किंग, क्वीन. ओके स्टुडंट्स, आय होप हा प्रॅक्टिस झोन जो तुम्हाला 2 आहे हा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.